नको उठवायला. नाही, बरं केलंस तू. झोपू दे त्यांना. ते उठले ना की मग त्यांना ही गरम गरम पेस्ट देऊया. आणि मी केलेली पेस्ट त्यांना लय आवडते. सावे 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 अगं रेनी, अगं झालं काय? अगं आपण जो व्हिडिओ पाठवलेला ना मुख्यमंत्र्यांना तो वर झालाय. मुजुमदारांच्या सगळ्या प्रोजेक्टवर स्टे आणलाय बघ त्यांनी. आपली शाळा आता आपल्यापासून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. अरे कसली भारी बातमी सांगितली तुम्ही. आता जशा शाळा मिळाल्या ना तशा जमिनी पण मिळाल्या पाहिजे. हे काय आता मध्येच हे असे ह्यांच्या गोष्टी पाडत व्हायला लागल्या तर सह्या कशा करून घ्यायच्या? मुजुमदारांकडनं पैसे उकळायचा चान्स जातोय का काय? अहो तुमच्या बायकोचा परत एकदा गृहप्रवेश होतोय आणि यावेळी सावी लक्ष्मी म्हणून नाही, कडक लक्ष्मी म्हणून घरात येणार आहे. अरे तू खा. काय डोळे फाडून काय बघतेस? तू खा. क्राईम शो मध्ये बघितलंय, सुनेनं सासूला जेवणातून थोडं थोडं विष टाकून मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. आई आई काही काय बोलतेस? बरोबर बोलते मी. आई मला ना हिच्यावर अजिबात आई. शक्ती नाहीये. सोसा माकडचं लागलं. हो काय? आई, पहा ना मग तू. मला नाही आवडते. त्याच्या घरी पाहुणे आले, पाहुणे पाहुणे आले त्याच्या घरी. काल पण पोहे, आज पण पोहे. तुला दुसरं काय करता येतच नाही का? पानात वाढलेलं मुकाट्याने खायला शिक. रोज खाण्यावरनं कटकट करत बसते. वहिनीला वेगळं बनवायला काय होतं? नाहीतरी घरातच असते. माझ्या मित्रांच्या आया बघ किती छान छान ब्रेकफास्ट देतात. अरे हिला ते डबडा ऐकातून वेळ मिळाला ना तर करेल ना छान छान ब्रेकफास्ट तुझ्यासाठी. बाकीच्यांकडे स्वयंपाकाला बाकीच्या कामं करायला बाया असतात. आपल्याकडे आई एकटीच कामं करते. तिला जीव आहे की नाही? बोलली बोलली चुरू चुरू. बोलायची गरज होती का तुला? लगेच बोलायला सुरुवात तुझी. ए बस झालं रे, शांत बसा जरा. शांततेतून ब्रेकफास्ट पण करून देत नाही. खा तुम्हीच, खा नकोय मला. नाही तुम्ही काहीतरी खाऊन जा ना. बघितलंस, तुझ्यामुळे माझी मुलगी न खाता निघून गेली. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. मला पण नकोय. अरे प्रथम असं करू नकोस. अरे काहीतरी खाऊन जा. बघ आपण गेला. हे सगळं तुझ्यामुळे. हा? अरे देवा, काय ग? वेदू ते संभाजी महाराजचं लाव रे. रिमोट डोळ्यात केस सापडला. पाय ना कुठं रिमोट. ते तिथे. हा? नाही ना, नको नाही. पण मी तर सकाळी कोडीतच केस बांधून येते.
उठू नका. भाजीसाठी बटाटे उकडलेत आणि कढी पण मळून ठेवले. मी पटकन पराठे टाकून देते. तुम्ही थांबा, जाऊ नका. एकच मिनिटात आले. पिऊ, ये जरा. ए अनु, हा आई. जरा बरा करणार असेल ना तर मी पण खाईन एखादा मला. हा मी कर. केस टाकला नसशील ना तर मला पण एक चालेल. करते वहिनी, बसा तुम्ही. पिहू. आई तू बाबांशी बोलणार होतीस ना? आत्ता बोलू. ते आधीच चिडलेत. आई प्लीज आज काय ते फायनल सांगायचंय ग. आधी त्याला शांतपणे नाश्ता करू दे.